नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चवळीच्या शेंगाची आणि बटाट्याची भाजी चमचमीत आणि एकदम स्वादिष्ट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी दाखविणार आहे। मी कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यातनं 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता 1 चम्मच जिरे घालायचं आणि जिरे मोहरी टाकलेली आहे आणि छान तडतडू द्यायची। त्यानंतर मी हे वाटण करून घेतलेलं आहे। मिरची, लसूण आणि आलं, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जिरं पण टाकलेलं आहे। अशा प्रकारे वाटण करायचं म्हणजे भाजी खूप स्वादिष्ट बनते। आणि हे मिश्रण छान ढवळून शिजवून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे, म्हणजे आलं वगैरे हे शिजलं की नाही, लसूण हे सगळं मिश्रण, त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा, तर भाजीची चवीनं खूपच छान बनत असते। आणि बघा मिश्रण शिजलेलं आहे, थोडं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहे, हळद, तिखट आणि मी गरम मसाला घेतला आहे, धने पावडर आणि जिरे पावडर। धने पावडर 1 चम्मच घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आपण आपल्या भाजीच्या अंदाजाने सगळे मसाले टाकायचे आहे आणि याला छान असं ढवळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं। त्यानंतर मी 1 टमाटर चिरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। बघा या प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता बघा मिश्रण जसं छान असं रेडी झालं की नाही, तर भाजी इतकी स्वादिष्ट बनते। खास हे मिश्रणच शिजलेलं पाहिजे, व्यवस्थित झालेलं पाहिजे। त्यानंतर मी शेंगा आणि हे बटाटे चिरून घेतलेले होते बटाटे, त्यात 1 बटाटा टाकलेला आहे आणि शेंगा पण। आणि आता हे आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भाजी बनवाल आणि स्वादिष्ट बनते आणि झटपट बनते। आता आपण याला झाकून शिजवायचं आहे 5 मिनिटापर्यंत। बघा म्हणजे थोडा वेळ आपण बिना पाणी टाकल्याने नाही का, पाणी न टाकता अशा प्रकारे मुरू दिलं की नाही, तर खूप छान भाजीची टेस्ट बनते। आणि आता मी गरम पाणी टाकत आहे। कधीही भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं, म्हणजे शिजण्याची प्रोसेस ही थांबत नाही। आणि त्यानंतर आता आपल्याला झाकून हे 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघायचं आहे की भाजी आपली शिजली की नाही। बघा बटाटा शिजलेला आहे आणि शेंगा पण शिजलेला आहे। आता याला आपण ढवळून घ्यायचं एकदा आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। या पद्धतीने नक्की एकदा तरी बनवून बघा। बघा आपली भाजी रेडी झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।